नमस्कार. तुम्ही बघत आहात शिवराज न्यूज आणि आज आपल्या यशोगाथा ही जीवनाची या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सोबत आहेत शीघ्र कवी बाळासो मोहिते इचलकरंजी. जाणून घेऊया त्यांचा हा जीवनाचा प्रवास नक्की कसा होता. मोहिते मामा नमस्ते. नमस्ते. जर आमच्या प्रेक्षकांना आपली थोडक्यात ओळख सांगा. माझं नाव बाळासाहेब शंकर मोहिते. मी प्रथम सर्वांना नमस्कार करतो आणि माझी जीवनगाथा तुमच्यासमोर सांगतो. माझा जन्म 1956 सालचा आहे. माझं वडील इचलकरंजीत कामासाठी आलते, यंत्रमागावर काम करण्यासाठी. परंतु त्यानंतर त्याने आम्हाला लहानाचं मोठं केलं. वयाच्या 8व्या वर्षापासून मी त्यांना मदत करत आलो कामात. त्यानंतर पुढं मी शाळा माझी कमी झाली. मी यंत्रमागाच्या व्यवसायात वडिलाला मदत करत आलो. त्यातच आम्ही भाड्याच्या घरात होतो आधी. त्यानंतर जागा घेतली, घर बांधलं. वडिलांनी त्यात माझा बी सहभाग. त्याला तिकडलं सगळं इकलं आणि या जागेला घेतलं आणि आता आम्ही सुखा समाधान सगळे आहे. आमचं यंत्रमाग होतं आजपर्यंत. गेली 50 वर्षे आमचं यंत्रमाग होतं. यंत्रमाग धंदा मी स्वतः बघत होतो. आमचे भाऊ मुलं आम्हाला साथ देत होती. त्यानंतर वयाच्या 14व्या वर्षापासून मी शीघ्र कवी. मला 14व्या वर्षापासून या काव्याचा नाद आहे. वयाच्या 14व्या वर्षापासून. मोहिते मामा थोडं थांबवते मी. आपण कविता करत असताना शब्द स्फुरणं हे जास्त महत्वाचं असतं. मग तुम्हाला ही आवड नक्की कशी लागली, काय सांगाल त्याबद्दल? आमचं वडील लहान असताना मला घेऊन तुळशी लग्न लावायला जायचं. ते तुळशी लग्न लावताना तिने 2 मंगलाष्टका, मी 1 मंगलाष्टका, असं मंगलाष्टका म्हणत म्हणत पुन्हा कोणाचं बी लग्न असलं ते लग्नात मी मंगलाष्टका म्हणालो. आजपर्यंत मी शेकडो मंगलाष्टका लिहिल्या आणि मला हे जे काव्य स्फूर्त आहे ते त्यांचा अधिकाऱ्यांनी केलेला काम, त्यांचं चातुर्य, कोणाचं चांगलं कोणाचं वाईट मला सगळं कळतंय. त्यातनंच मला हे स्फुरत जाते. मोहिते मामा तुमचं शिक्षण नेमकं किती असेल? तुम्ही कवी आहात, तेवढे शब्दांचं भांडार तुमचं आहे, काय सांगाल त्याबद्दल? माझं शिक्षण अत्यंत कमी आहे. तरी पण तुम्हाला कविता कशी काय सुचते? कविता सुचली म्हणजे मंगलाष्टका लिहिण्यापासून जे कवी सुचली ते मला एकदा पन्हाळ्याकडे एकाने मंगलाष्टका सहज नेलं लग्नाला. तू लय नावावरनं म्हणतोस, आता म्हण की म्हणले. मग मी त्या निसर्गावरनं म्हटलं, नयन रम्य हा मोहक परिसर, हिरवी माया निसर्ग सुंदर, त्यात उभा हा विशाल मंडप, श्री निळे असमान, बोला शुभमंगल सावधान. सावधान. नक्कीच बघितलं मंडळी, म्हणजे शिक्षण नसताना सुद्धा शब्दावरती प्रभुत्व ठेवून मोहिते मामाने आजपर्यंत शेकडो कविता केल्या आणि त्या आज देखील अनेक अधिकाऱ्यांना सुद्धा आवडतात. म्हणजे सांगण्याचा उद्देश असा की तुमची जिद्द जर असेल तर नक्कीच तुम्ही एखाद्या क्षेत्रामध्ये नाव कमावू शकता. हे मोहिते मामाने या समाजाला आदर्श निर्माण करून दिलेला आहे. कविता करत असताना अनेक पुरस्कार सुद्धा तुम्हाला मिळेल, त्याबद्दल काय सांगाल? मी पुरस्काराच्या मागे लागलोच नाही. मानकापूरचे शिवाजी अडवाण त्यांनी त्यांचं निसर्ग राजा असं त्यांचं हे आहे, काय म्हणायचं, निसर्ग राजा संस्था आहे, फाउंडेशन आहे. त्या फाउंडेशन मार्फत त्यांनी प्रत्येक वर्षी पुरस्कार देतात. त्यांनी माझी निवड केली, त्याबद्दल मी प्रथम त्यांचं अभिनंदन करतो. नक्की. म्हणजे कुठून तरी एक प्रोत्साहन सुद्धा तुम्हाला मिळत गेलं आणि तुम्हाला त्या माध्यमातून ही कविता स्फुरली असं म्हणायला काही हरकत नाहीये. बरोबर. मोहिते मामा आता तुमचा एवढा प्रदीर्घ अनुभव आहे, आमच्यापेक्षा तुम्ही जास्त पावसाळे बघितलेत. आताची तरुण पिढी यांच्याबद्दल तुमचे काय विचार असतील? तरुण पिढी 60% व्यसनाकडे आहे आणि 40% चांगली आहे. ती चांगली आहे, ती चांगली घडवत राहण्यासाठी आपण प्रयत्न करायचा असं मला वाटतंय. नक्कीच. समजा एखादा तरुण असेल, त्याला जर आपण चांगलं एक आयुष्य लाईफस्टाईल द्यायचं असेल तर त्याला मार्गदर्शन करायचं असेल तर तुम्ही काय सांगू शकाल? माझ्याजवळ जो येईल ती माझं मार्गदर्शन चांगलंच करतोय, कारण मी मुळात निर्व्यसनी आहे. माझ्याकडे येणारा माणूस वाईट मार्गाला कधीच लागणार नाही. नक्कीच. बघितलं मंडळी, म्हणजे आपल्या जी काही अनुभवाची एक गाठ आहे त्या अनुभवानुसार या तरुणांनी सुद्धा व्यसनापासून दूर राहिलं पाहिजे अशा प्रकारचे विचार मोहिते मामांचे आहेत. आणि नक्कीच तरुणांनी व्यसनापासून दूर राहिलंच पाहिजे, कारण संपूर्ण हे जे काही कुटुंब आहे त्या तरुणावरती आधारलेलं असतंय. मोहिते मामा, आम्ही असं ऐकलं की तुम्हाला महाराष्ट्र साई पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे. याबद्दल तुमचं काय विचार असतील? मला 1 मार्चला त्यांचं पत्र आलं. बर. मी बी जरा अवाक झालो. म्हणलं हे माझं नाव तिथं कसं काय? सुचवलं कोणी.
तर त्या शिवाजी एडवाणनं जे मानकापुरात आमचा कार्यक्रम घेतला होता हा त्याला फिल्म सिटीतले काही लोक आले होते. बरं. त्यांनी माझं नाव सुचवलं असं मला वाटलं वाटलं. आणि त्याप्रमाणे मी बी ते मान्य केलं. नक्की. मोहिते मामा, जाता जाता आमच्या प्रेक्षकांना एखादी कविता जी तुम्हाला आज पण भावली आवडली अशी कुठली कविता आहे का? देशभक्त रत्नाप्पांना कुंभारवरनं एक काव्य केलं होतं 1994 साली आणि ते आज 32 वर्षापूर्वीचा काळ आहे. तरी सुद्धा तेच मी जसं म्हटलं त्यांच्या समोर हा, तसं तुम्हाला मी म्हणून टाकतो. धन्य धन्य रत्नाप्पा अण्णा, परिचित सर्वांना, वर्णितो तुमची हिंमत आणि देशभक्ती, नसा नसातून भिनवली प्रतिकार शक्ती, तरुणपणी अण्णा केली तुम्ही कमाल, उडवली धमाल, भारत भूमी रक्षणासाठी पाठीवर झेलली लाठी, गोऱ्याना चकवण्यासाठी डोईवर शेणाची पाठी आणि कमरेला लंगोटी, तरुणपणा अण्णा केली तुम्ही कमाल, उडवली धमाल, पारतंत्र्याची तोडली बेडी, स्वातंत्र्याची उभारली गुढी, सहकाराचा मंत्र धरुणी पंचगंगेची केली उभारणी, थोर कल्पना मनी धरुणी उभी केली कोल्हापूर जिल्हा सुतगिरणी, रत्नाप्पा अण्णा तुम्ही आमदार झाला, मंत्री झाला, रत्न चमकते खरोखरी, आदर भाव घरोघरी, स्त्रिया गाती गीत जात्यावरी, खंजिरे यांच्या पुण्यतिथी दिनी अमृता भोसले पैलवान गुणी, पंचगंगेवर दत्तक पैलवान घेतला रत्नाप्पा अण्णांनी, जो असे गरिबांचा वाली त्याला परमेश्वर उदंड आयुष्य घाली, मुखातून सत्य शब्द ओतनी बाळासाहेब मोहिते वंदितो. हे 1994 साली रत्नाप्पांच्या समोर मी गायलेलं आहे. बघितलं मंडळी, म्हणजे स्वरचित काव्य करणं ही मोहिते मामांची खास एक वैशिष्ट्य आहे. ज्यांनी असंख्य अशा अधिकारी असू दे, त्याचबरोबर गोरगरिबांची सेवा असू देत, अनेक विविध कामं आपल्या या काळामध्ये केलेले आहेत आणि एक सुसंस्कारी थोर व्यक्तिमत्व अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व आपल्या समाजामध्ये येते आणि एक चांगला आदर्श निर्माण करून देते, जेणेकरून पुढच्या पिढीला त्यांची विचार आणि त्यांची शब्दरचना नक्कीच कौतुकास्पद ठरेल. आणि आज वयाची 70 ते गाठत आहेत आणि या 70 मध्ये आपण आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना पुढच्या आयुष्यासाठी कारकिर्दीसाठी शुभेच्छा देऊया. नक्कीच मोहिते मामा, इथून पुढे सुद्धा चांगले काव्य तुमच्या हातून घडत राहो, आमच्या शुभेच्छा आहेत, आमच्या प्रेक्षक शुभेच्छा आहेत. आणि जर तुम्हाला सुद्धा काही विचारत असेल तर नक्कीच कमेंट करा. आम्ही तुमचा प्रश्न मोहिते मामांच्या सोबत नक्कीच शेअर करू. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बघत राहा शिवराज न्यूज बी सचिन सोबत. आता सुसंवाद होईल स्पष्ट. तुमच्या बोलण्यात किंवा ऐकण्यात अडथळे येतात का? त्यासाठीच सेंट्रल स्पीच अँड हिअरिंग क्लिनिक घेऊन आले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त अत्याधुनिक श्रवण यंत्रे, लहान मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी स्पीच थेरपी, डिजिटल ऑडिओमेट्री, उच्चारातील व कानांच्या दोषावरील खात्रीशीर उपचार फक्त आपल्या सेंट्रल स्पीच अँड हिअरिंग क्लिनिक मध्येच. लहान मुलांसाठीच विशेष स्पीच थेरपी, डिजिटल हिअरिंग इक्विपमेंट्स, तज्ञ ऑडिओलॉजिस्टचे मार्गदर्शन उपलब्ध. तर आपल्या उपचारासाठी आजच संपर्क करा. सेंट्रल स्पीच अँड हिअरिंग क्लिनिक, किरण गॅस गोडाऊन जवळ, छत्रपती संभाजी चौक, डी मार्ट रोड, इचलकरंजी. फोन नंबर 70 30 39 40 40, 70 57 52 56 26. एक वेळ अवश्य भेट द्या. सेंट्रल स्पीच हिअरिंग क्लिनिक, इचलकरंजी.